कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज असे काही पुरावे सादर केलेत ज्यामुळे निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पडलंय। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात थेट निवडणूक आयोगाने दिलेला सही आणि शिक्काच दाखवलाय। एकनाथ शिंदेंच्या समोरच 2018 मध्ये सर्व बदल झाले होते। 2018च्या घटनेनुसारच एकनाथ शिंदेंना शिवसेना उपनेते बनवलं होतं। मग एकनाथ शिंदेंनी आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेची घटना कशी काय नाकारली, हे प्रश्न आहेत उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचे। आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची सुनावणी पार पडली। 1999च्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नाही। मग ही गोष्ट निवडणूक आयोगाला 2023 मध्ये कशी काय समजली, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला। या प्रश्नामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली। तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पदच बेकायदेशीर होतं, असा थेट युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला। तसेच एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेचे मुख्य नेता आहेत, पण शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता हे पदच नसल्याचं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। पण तुम्हाला माहीत आहे का, शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाला देताना निवडणूक आयोगानं एक अजब माहिती दिली होती। निवडणूक आयोगानं सांगितलं होतं की शिवसेनेची 2018ची घटनाच निवडणूक आयोगाकडे नाही किंवा शिवसेनेकडून ती घटना निवडणूक आयोगाला देण्यात आली नव्हती आणि म्हणूनच आयोगानं 2018ची घटना बेकायदेशीर ठरवली आणि पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकलं। पण आता यावर कपिल सिब्बल यांनी एक अशी धक्कादायक माहिती सांगितली ज्यामुळे निवडणूक आयोगाचा अजब कारनामा उघडा पडलाय। सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी थेट काही सही आणि शिक्के दाखवले आहेत आणि या सही आणि शिक्क्यांमुळे निवडणूक आयोग धडधडीत खोटं बोलल्याचं समोर आलंय। नक्की काय घडलंय, नक्की कोणता पुरावा सादर केला कपिल सिब्बल यांनी, कोणते सही आणि शिक्के दाखवलेत कपिल सिब्बल यांनी, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। शिवसेना पक्षात फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आक्रमक युक्तिवाद केला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत आयोगानं आपल्या अधिकारांच्या कार्यकक्षा कशा ओलांडल्या हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगानं दिलेली अधिकृत पोच पावती आणि त्यावर असलेला सही शिक्क्याचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला। आयोगानं असा दावा केला होता की शिवसेनेची 2018ची पक्ष घटना त्यांच्याकडे उपलब्ध नाही किंवा ती देण्यात आलेली नाही। मात्र या दाव्यांची पोलखोल करताना सिब्बल यांनी स्पष्ट केलं की 23 जानेवारीला झालेल्या संघटनात्मक निवडणुकांची माहिती, उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेल्या 23 उपनेत्यांची नावे आणि पक्षातील इतर सर्व बदलांची सर्व कागदपत्रे कायदेशीर प्रक्रियेनुसार वेळोवेळी निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत। ज्या पोस्ट पावतीवर आयोगाचा शिक्का आहे त्यावर शिवसेना पक्षप्रमुख असा स्पष्ट उल्लेख असतानाही निवडणूक आयोगानं ती कागदपत्रे नाकारत आहेत, केवळ आपल्या सोयीनुसार अर्थ लावून निकाल देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना कपिल सिब्बल म्हणाले, 2018 मध्ये जेव्हा पक्षात हे सर्व बदल झाले तेव्हा खुद्द एकनाथ शिंदे हे सर्व स्वतः घडामोडींचे साक्षीदार होते आणि त्यांच्या समक्षच हे सर्व बदल झाले होते। मग आज तेच एकनाथ शिंदे या बदलांना लोकशाही विरोधी कसे काय ठरवू शकतात? आमच्या पक्षातून आमची हकालपट्टी केली जाते आणि सुरत गुवाहाटीला जाणारे व्यक्ती थेट मुख्यमंत्रीपदी बसतात, असा सवाल त्यांनी केला। शिंदे यांना कोणत्याही सखोल शहानिशेशिवाय केवळ आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं। तसेच सध्या ते स्वतःला शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून घेतात, मात्र शिवसेनेच्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच अस्तित्वात नाही। हा अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 29 मधील उपकलम 4 आणि 9चा संदर्भ देत सिब्बल यांनी सांगितलं की पक्षात किंवा पदाधिकाऱ्यात बदल झाल्यास त्याची माहिती आयोगाला देणं बंधनकारक असतं आणि ती नियमितपणे केली गेली आहे। जर अशा प्रकारे आमदारांची खरेदी विक्री होऊन विधिमंडळातील एका गटानं स्वतःला मूळ पक्ष घोषित केलं आणि निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली तर ते देशातील लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला। सिब्बल यांच्या या पुराव्यानिशी केलेल्या खणखणीत युक्तिवादामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे आणि एकनाथ शिंदे यांच्या अडचणींवर काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे।
शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर होत आहे. यासोबतच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदार अपात्र करणारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिल्यानं त्यांच्या विरोधातील याचिकेवरही आज सुनावणी झाली. आता कपिल सिब्बल यांनी दाखवलेल्या या पुराव्याचा काही उपयोग होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. यासह राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातल्या नक्की सबस्क्राईब करा.